नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता तुमच्याकडे पीक विम्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. मित्रांनो, अपडेट अशी आहे की आता पीक विमा हा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि हा कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आणि प्रत्येक जिल्ह्यातील गावानुसार यादी पण आलेली आहे. मित्रांनो, अपडेट महत्त्वाचा व्हिडिओ स्किप करू नका. स्किप करसाल तर तुम्हाला अर्धवट माहिती समजणार आहे. तर चला मित्रांनो, तुमच्या जास्ती वेळ न घेता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करू नका. चला, काय माहिती आता पुढे जाणून घेऊया आपण. शेतकरी बांधवांनो, तुम्ही पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही ते तपासणे आता खूप सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवर काही मिनिटातच तुमच्या अर्जाची अद्यस्थिती तपासू शकता. यासाठी खाली दिलेल्या सोप्या पर्याय फॉलो करा. तर चला शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपण पीक विमा अर्जाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया. तुमच्याकडे तुमचा पावती क्रमांक असणे आवश्यक आहे. जर तो नसेल तर अर्ज भरलेल्या सेवा केंद्रातून तो पुन्हा मिळवा. स्टेप 1, तुमच्या मोबाईलमध्ये ब्राउझर उघडा आणि pmfby.gov.in ही अधिकृत वेबसाईट सर्च करून ओपन करा. स्टेप 2, वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर खाली स्क्रोल करा. तुम्हाला ऍप्लिकेशन स्टेटस अर्जाची स्थिती हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. स्टेप 3, आता तुम्हाला तुमचा पावती क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चर कोड टाकावा लागेल. स्टेप 4, पावती क्रमांक आणि कॅप्चर कोड टाकल्यानंतर चेक स्टेटस स्थिती तपासा या बटनावर क्लिक करा. अर्जाची स्थिती कशी समजून घ्यावी? चेक स्टेटस बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या अर्जाची अद्यस्थिती स्क्रीनवर दिसेल. ती 2 प्रकारची असू शकते. याचा अर्थ तुमचा पीक विमा अर्ज यशस्वीरित्या मंजूर झाला आहे. आता तुम्ही या योजनेच्या लाभासाठी पात्र आहात. व्हेरिफिकेशन पेंडिंग जर ही स्थिती दिसेल तर तुमच्या अर्जाची पडताळणी संबंधित पीक विमा कंपनीकडून सुरू आहे. यात काळजी करण्यासारखे काही नाही. जर तुमचा अर्ज योग्य असेल तर तो लवकरच मंजूर केला जाईल शकते. तर शेतकरी मित्रांनो, ऍप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ह झालेला असेल तर तुमची पीक विमा हे यशस्वीरित्या मंजूर झालेला आहे. पिकांचे नुकसान झाल्यास काय करावे? तुमचा पीक विमा अर्ज मंजूर झाला असाल तरी पिकांचे नुकसान झाल्यास एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. पिकाचे नुकसान झाल्याच्या 72 तासात तुम्हाला पीक विमा कंपनीकडे तक्रार करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही वेळेत तक्रार केली नाही तर तुम्हाला विम्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे नुकसानीची माहिती त्वरित कंपनीला कळवा. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे महत्वाची अपडेट अशा प्रकारे आलेली होती. तर या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. आता भेटूया नवीन माहितीसोबत तुमच्याकडे असे नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.